हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तो मी क्रिएट करते गेट रेडी विथ मीचा. सो ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा झालाय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता सुरुवात करूयात आणि आपण सुरुवात करतोय क्लिन्झिंग पासून. सो फर्स्ट मी माझं फेस क्लीन करून घेते प्रॉपर. आता आपण टोनर अप्लाय करून घेऊयात फेसला. टोनर प्रॉपर ड्राय करून घ्यायचे. आता मी इथे मॉइश्चरायझर अप्लाय करतेय. स्किन टेक्स्चर नुसार आपण मॉइश्चरायझर लावायचंय. माझी स्किन ड्राय आहे, सो त्यामुळे मी थोडंसं जास्त क्वांटिटी मध्ये लावणार आहे. प्रॉपर आपण ते स्किन मध्ये मर्ज करून घ्यायचे मॉइश्चरायझर ड्राय करून घ्यायचे प्रॉपर. खूप घाई नाही करायची. ऍक्च्युली असं होतं खूप वेळा की आपण मेकअप करताना खूप घाई करतो, पटपट 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 सगळं अप्लाय करतो. ते ड्राय व्हायला टाइम पण देत नाही आणि मग जर ते ड्राय झालं नाही तर तो बेस उठून येतो आणि बेस पूर्णपणे फाटतो. सो याची काळजी घ्या की तुम्ही मॉइश्चरायझर, प्रायमर, टोनर अप्लाय केलं ना तर ते प्रॉपर तुम्ही सेट करून घेताल. प्रॉपर ते ड्राय पण झालं पाहिजे आणि स्किन मध्ये मर्ज पण झालं पाहिजे. खूप लोक असे बोलतात की आमचा बेस फाटतो वगैरे. त्याचं रिझन हे असतं की तुम्ही जे प्रोडक्ट्स लावता ते तुम्ही प्रॉपर स्किन मध्ये मर्ज नाही होऊन देत. खूप घाईमध्ये करता सगळ्या गोष्टी, सो त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आपण प्रायमर यूज करतोय. खूप लोकांकडनं काय होतं, प्रोडक्टची क्वांटिटी आहे ना मिस होते. जास्त प्रोडक्ट यूज करतात त्यामुळे पण बेस फाटतो, खराब होतो. सो क्वांटिटी जपून वापरा. फेसला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढीच क्वांटिटी जर वापरली ना 4-5 तास मेकअप हालत सुद्धा नाही. बेसिक प्रोडक्ट वरती फक्त जेवढी गरज आहे फेसला त्या अकॉर्डिंगच प्रोडक्ट यूज करत जावं. आता मी ते मॉइश्चरायझर प्रॉपर ड्राय होऊन दिलंय. जर मी ते मॉइश्चरायझर ड्राय होऊन नसतं दिलं ना तर हे असे फ्लिक्स निघतात. जेव्हा आपण प्रायमर लावतो तेव्हा फ्लिक्स निघतात. जर मॉइश्चरायझर ड्राय झाला आणि स्किन मध्ये जर मर्ज झालं ना तर फ्लिक्स निघत नाहीत. पण जर ते प्रॉपर ड्राय नाही झालं ना तर ते फेस वरती असे फ्लिक्स निघतात आणि मग ते लावलेल्याचा काहीच फायदा होत नाही. सो ते प्रॉपर ड्राय होऊन देत जावा आणि मग बाकीची पुढची प्रोसेस करत जावा. मी आता इथे फेसला करेक्शन करून घेतेय. मला जिथे जिथे वाटतंय ऍक्च्युली गरज आहे फेसला करेक्शनची तिथे तिथे मी करेक्शन करून घेतेय. ऑरेंज करेक्टर फर्स्ट मी इथे अप्लाय केलाय. तुम्हाला जर प्रोडक्ट्सची नावं हवी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला प्रोडक्ट्सचे नाव सांगेल. आता मी हे ऑरेंज करेक्टर हाईड करण्यासाठी डार्क शेड मध्ये येलो टोन मध्ये करेक्ट करते याला आणि ते हाईड करते. आता मी इथे पूर्ण जिथे जिथे मला वाटतंय ना करेक्शनची गरज आहे तिथे तिथे मी करेक्शन करून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला काळी दिसत असेल जेवढी आधी वाटत होते त्याच्यापेक्षा, बट मी ते करेक्शन केलेलं आहे. आता मी इथे 2 शेड जे आहेत ते एकत्र करतेय आणि माझा जो ऍक्च्युअल टोन आहे फेसचा तो मी क्रिएट करतेय इथे. इथे मी 2 फाउंडेशन जे आहेत ते मिसमॅच केलेले आहेत सेम ब्रँडचे आणि इथे मी माझा जो स्किन टोन आहे, माझा जो अंडरटोन आहे तो मी क्रिएट करून घेतेय. आणि असं काहीच गरजेचं नाहीये की आपण जर मेकअप करतोय किंवा आपण जर तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्याकडे 10-12 शेड्स असलेच पाहिजेत फाउंडेशनचे. असं काहीच गरजेचं नाहीये. तुम्ही एक डार्क शेड घेतला आणि एक लाईट शेड घेतला ना तरी पण तुमचं काम होऊन जातं.
त्याच्यासाठी काहीच गरजेचं नाही की तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करा किंवा एवढे महागाचे प्रोडक्ट्स तुम्ही वेगवेगळ्या कलर शेडमध्ये घ्यायची गरज आहे असं मला तरी नाही वाटत. मी स्वतः सुद्धा 2 फाउंडेशन घेते सेम ब्रँडचे आणि मला वाटेल तो कलर मी त्याच्यातून क्रिएट करू शकते. वाटेल तो कलर मी त्याच्यातून क्रिएट करू शकते. फक्त फाउंडेशन जे असतात आपले, ज्यांचं खूपच फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, ज्यांना फाउंडेशन जास्त घेता येत नाही किंवा परचेस करता येत नाही, त्यांच्यासाठी पण फाउंडेशन्स असे आहेत की जे तुम्ही सगळ्या स्किनवरती वापरताल. असे फाउंडेशन्स खूप जास्त आहेत जे तुम्ही परचेस करू शकता. प्रत्येक स्किनसाठी, टेक्स्चरसाठी वेगवेगळे फाउंडेशन घ्यायची काहीच गरज नाहीये. फाउंडेशन जर प्रॉपर अप्लाय केलं ना, ब्लेंडरवरती प्रॉपर जर हात तुमचा बसला ना, तर बेस खूप सुंदर बसतो पण. आणि जे तुमचे कंप्लेंट्स असतात ना की आमचा बेस फाटतो, ग्रे पडतो, तो पडत नाही. कारण खूप लोक असे एकदम हार्शली त्याला प्रेस करतात ब्लेंडरला आणि मग तो मेकअप जो बसायचा असतो तो उठून येतो हातामध्ये. ब्लेंडरमध्येच अख्खा मेकअप तुमचा ब्लेंडरमध्ये जातो. सो ब्लेंडर इतकं सॉफ्टली आणि इतकं कामली अप्लाय करा ना की तुमचा अख्खा मेकअप व्यवस्थित सेट झाला पाहिजे. आता मी इथे लिक्विड कॉन्टोर यूज करते. हे माझं खूप फेवरेट लिक्विड कॉन्टोर आहे. पण लिक्विड ब्लश अप्लाय करतोय. मी लिक्विड ब्लश जास्त अप्लाय नाही करत कारण ते ब्लेंड केल्यावर खूप स्प्रेड होतं. क्वांटिटी कमी मध्येच यूज करते मी लिक्विड प्रोडक्टची. आता आपण इथे कॉन्टोर ब्लेंड करून घेऊयात प्रॉपर. प्रॉपर इथे ब्लश ब्लेंड करून घेतलेला आहे. याच्यानंतर ना मी कन्सिलर अप्लाय करणार आहे. जे कन्सिलर अप्लाय केलंय त्याला लूज पावडरनी प्रॉपर लॉक करून घेतली. यानी बेस प्रॉपर सेट राहतो आपला. कॉम्पॅक्ट इतकं सुंदर आहे ना, एकदम फिल्टर्ड इफेक्ट येतं. आणि बेसला प्रॉपर लॉक करून घेतो. हेवी लुक नाहीये सो मी एकदम नॉर्मल मध्ये आय शॅडो क्रिएट करणार आहे. तुम्हाला कुठले कुठले लुक बघायचे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ते लुक मी क्रिएट करू शकते. मी इथे आता लायनर अप्लाय करते. हे आयब्रो फिल करून घेते.
लिप पेन्सिलने मी लिप लाईन करून घेते. आता मी इथे लिप लाईन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना मी इथे लिपस्टिक अप्लाय करते. लिप लाईन जे केलंय मी थोडंसं डार्क केलेलं आहे, त्याच्यामुळे लिपस्टिक मी थोडी लाईट शेड मध्ये आणि 2 टोन मध्ये अप्लाय करते. आपला मस्कारा अप्लाय करायचं राहिलं होतं ते मी अप्लाय करून घेते. आपला मेकअप डन झालेला आहे आणि आता मी इथे मेकअप फिक्सर यूज करतेय. सो गाईज, हा आहे आपला फायनल लुक. तुम्हाला लुक कसा वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर मी प्रोडक्ट कुठले वापरलेत, काय यूज केले, कुठलं फाउंडेशन यूज केले, ब्रँड कुठला होता हे जर हवं असेल तर मला कमेंट करा. मी ते तुम्हाला सांगेल मी कुठले फाउंडेशन, कुठलं प्रोडक्ट यूज केले हे सगळं मी तुम्हाला सांगेल. आणि लुक कसं वाटतं हेही मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग मी कशाच्या रिलेटेड बनवू, नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हेही मला सांगा. मी नेक्स्ट ब्लॉग नक्की बनवेन तुमच्यासाठी. आणि आता आपल्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.